प्रकाशा येथील ऐतिहासिक गौतमेश्वर मंदिर परिसरात आणि गोमई नदीवरील कठडे क्रॅश बॅरियर अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लाखो रुपयांची ही सरकारी मालमत्ता चोरीला गेली असून याचा थेट फटका गणेश विसर्जनासाठी आलेल्या हजारो भाविकांना बसला आहे। पावसाळ्यात गोमई नदीला पूर आल्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हे संरक्षक कठडे बसवले होते, मात्र त्यानंतर त्यांच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले। याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी लोखंडी कठडे कापून पळवले। या चोरीमुळे रस्ता धोकादायक बनला असून येथे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे। यावर्षी गणेश विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना याच धोकादायक मार्गावरून जावे लागत आहे। अनेक वाहनांना व भाविकांना नदीकाठी जाण्यास अडचणी येत आहेत, त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत आहे। प्रशासनाच्या या बेफिकीर वृत्तीमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिक आणि भाविकांनी प्रशासनाकडे तात्काळ मागणी केली आहे की नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विसर्जन काळात तातडीने तात्पुरती दुरुस्ती करून संरक्षक कठडे पुन्हा बसवावे। केवळ सरकारी मालमत्तेची सुरक्षाच नव्हे तर जनतेच्या जीविताची सुरक्षा देखील प्रशासनाची जबाबदारी आहे, असे नागरिकांनी म्हटले आहे। भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही जोर धरत आहे। ई मराठी न्यूज नेटवर्क, अक्षय भावसार, उपसंपादक। ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे। पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा।